नमस्कार. मी विधानसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार म्हणून काँग्रेस पक्षाकडे उमेदवारीसाठीची मागणी केलेली होती. महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये काँग्रेस पक्षानं शेवटच्या क्षणापर्यंत ही जागा काँग्रेस पक्षाला सुटावी यासाठीचा प्रयत्न केला. तिढा निर्माण झालेल्या जागा महाराष्ट्रात ज्या होत्या त्याच्यामध्ये श्रीगोंदा होती हे प्रकर्षानं आपल्या सगळ्यांना जाणवत होतं. माझ्यासाठी पक्षाचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरातसाहेब असतील, पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले असतील, पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नीथलासाहेब असतील, यांनी खूप प्रयत्नाची पराकाष्ठा ही जागा काँग्रेस पक्षाकडे सुटावी याच्यासाठी केली. दुर्दैवानं ती जागा काँग्रेस पक्षाला सुटली नाही. त्यानंतर मी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला होता. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी पक्षाचे राज्याचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरातसाहेब यांचा मला सकाळी फोन आला. त्यानंतर काही वेळानं पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नीथलासाहेब यांचा फोन आला आणि त्यांनी दोघांनी ही जागा सोडण्यासाठी केलेला प्रयत्न ह्याचं सगळं सविस्तरपणानं मला सांगितलं. जागा सुटू शकली नाही त्याचं दुःख आम्हाला हे सांगितलं. मात्र आता महाविकास आघाडीचं सरकार राज्यात आणायचं असल्यामुळं आपल्या पक्षाकडून बंडखोरी होऊ नये अशा प्रकारची भूमिका मांडून त्यांनी आग्रह मला उमेदवारी मागे घेण्याचा केला. त्यांची आग्रही भूमिका त्याच्यानंतर त्यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ साहेब यांना इथे पाठवलं. त्यांच्याबरोबर पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रशांत दरेकर आणि पक्षाचे राज्याचे सरचिटणीस संपतराव मस्के हे या ठिकाणी आले आणि त्यांनी सगळ्यांनी मला उमेदवारी मागे घेण्यासाठीचा आग्रह केला. त्यांच्या काँग्रेस पक्षाच्या लिडरशिपला त्या ठिकाणी त्यांच्या जे काय त्यांची विनंती होती ती मान्य करून मी माझा उमेदवारी अर्ज 4 तारखेला पाठीमागे घेतलेला आहे. खरं तर अर्ज मागे घेत असताना केवळ आणि केवळ काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वानं मांडलेल्या भूमिकेमुळे मी अर्ज मागे घेतलेला आहे. या विधानसभा मतदारसंघातून लढणाऱ्या कुठल्याही उमेदवाराचा माझा अर्ज मागे घेण्याच्या बाबतीतला कुठलाही संपर्क नाही. उलट जे अपक्ष उमेदवारी करतायत ते राहुलदादा जगतापांना मी सांगितलं तुमच्या हातात वय तुम्ही माझ्यासाठी थांबा. अण्णासाहेब शेलारांना सांगितलं तुम्ही माझ्यासाठी थांबा. सुवर्णाताई पाचपुतेंना सांगितलं तुम्ही माझ्यासाठी थांबा. मात्र हे कुणी थांबले नाहीत. हे सगळे निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि म्हणून मी काँग्रेस पक्षाच्या विनंतीचा मान राखत उमेदवारी मागे घेतलेली आहे. पण दुर्दैवानं आज राजकारणामध्ये अत्यंत चुकीचा पायंडा पडून राहिला. कोणीही उठायचं आणि कोणालाही बदनाम करायचं आणि म्हणून माझ्यावरती चुकीच्या पद्धतीचे खोटे बिनबुडाचे निराधार आरोप काही कार्यकर्ते त्या ठिकाणी करतायत आणि म्हणून माझी स्वच्छ भूमिका आहे की मी तर आदरणीय थोरातसाहेबांना स्वच्छपणानं त्या दिवशी सांगितलेलं होतं आपण माझ्यासाठी प्रयत्न केला त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. जागा सुटली नाही त्याच्यात काही तुम्हाला मी कोणाला दोष देतोय अशातला भाग नाही. मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर अर्ज भरलेला होता. तुम्ही केलेल्या विनंतीप्रमाणे मी निश्चितपणानं कार्यकर्त्यांशी बोलून विचार करतो आणि अर्ज मागे घेतला तो काँग्रेस पक्षामुळं. मात्र आरोप करत असताना आर्थिक सेटलमेंट वगैरे अशा प्रकारचे आरोप केले जातात. उद्या मी थोरात साहेबांना सांगत असताना सांगितलेलं होतं की मी काँग्रेस पक्षाचं काम करेल पण श्रीगोंद्याच्या उमेदवाराच्या बाबतीत मला माझ्या कार्यकर्त्यांशी बोलल्याशिवाय महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या बाबतीत भूमिका घेता येणार नाही. आजपर्यंत माझे कार्यकर्ते हे अत्यंत प्रामाणिक स्वतःच्या प्रपंचातून 2 पैसे काढून माझ्यासाठी काम करणारे कार्यकर्ते असल्यामुळं मी अर्ज मागे घेतला हे त्यांच्या भावनेला ठेच पोचलेली आहे, त्यांना वेदना आहे. मग आजही माझे कार्यकर्ते डिस्टर्ब असल्यामुळे अजून मला तो निर्णय करता आलेला नाही. पण आगामी 2-3 दिवसामध्ये तो निर्णय मी करणार आहे. मग त्याच्या अगोदर माझी भूमिका अशी आहे की आता मला मदत करा अशा प्रकारची सगळीच भूमिका मांडतोय. मी निर्णय करत असताना मला जो निर्णय करायचा आहे तो निर्णय केल्यानंतर नेत्यांनी माझ्यावर आरोप करण्यापेक्षा आता जे लोक आरोप करतायत त्या आरोपात तथ्य आहे का हे प्रमुख नेत्यांनी जाहीर करण्याची आवश्यकता आहे. त्यांनी सांगितलं पाहिजे की हो हे आरोप खोटे आहे की खरे आहे ही स्वच्छ त्यांनी भूमिका केली पाहिजे. उद्या माझा निर्णय झाल्यानंतर एखाद्या नेत्यानं माझ्यावरती बेछूट बिनबुडाचे आरोप करणं ही गोष्ट काय मान्य राहणार नाही. त्यांनी केले तर त्याला तेवढी उत्तरं देण्याची क्षमता माझ्यामध्ये निश्चितपणानं आहे. आता निर्णय काय होणार आहे ते मलाही अजून सांगता येत नाही कारण हा निर्णय पूर्णपणानं माझ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांवरती अवलंबून आहे. जो निर्णय होईल त्याच्यानंतर माझ्यावरती बेछूट आणि बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा या नेते मंडळी जे जे इच्छुक उमेदवार आहेत ज्यांना ज्यांना माझं समर्थन मिळावं असं वाटतं त्या सगळ्यांनी
या बाबतीत त्यांची भूमिका स्वच्छपणानं जाहीर केली पाहिजे असा माझा आग्रह त्यांना आहे. माझी त्यांना त्या ठिकाणी विनंती आहे की तुम्ही ते जाहीर करावं की जे कुणी कार्यकर्ते बोलताय त्या कार्यकर्त्यांच्या आरोपात तथ्य आहे का, असेल तर त्याचे पुरावे देखील द्यावेत. मी सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांना मानणारा कार्यकर्ता आहे. माझ्या बाजूने मी एवढंच सांगेन की जे इच्छुक उमेदवार आहेत ते माझ्याकडे येऊन माझ्या घरातून आदरातिथ्य पाहुणचार घेऊन गेलेले आहेत. मी मात्र कोणाच्या कशालाही मिंदा नाही. ही सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांची शपथ घेऊन सांगतो. मी सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांचा पालखी सोहळा घेऊन जाणारा कार्यकर्ता आहे. म्हणून कुणी बेछूट आरोप करत असेल तर कार्यकर्ते आणि जनता त्यांनी देखील या दिशाभूलीला विसरलं पाहिजे. त्यांनी देखील या दिशाभूल जे लोक करत आहेत त्यांना त्याच जागेवरती चोख उत्तर दिलं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून मांडतोय. आणि त्याचं कारण एकच आहे की माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती आरोप होत असतील तर माझा कार्यकर्ता त्याच्यामधून व्यथित होऊ नये आणि म्हणून त्यानं परखडपणानं तिथंच त्यांना उत्तर द्यावं. कारण त्यांचा ते ज्यांना मानतात तो नेता घनश्याम शेलार हा अजिबात कुठल्याही पद्धतीनं चुकीचं वागणारा नेता नाही. ही भावना आणि भूमिका कार्यकर्त्यांनी मनात ठेवली पाहिजे.